कारण ज्या घरामध्ये विशेषतः अधिक मासमध्ये शालिग्राम पूजन होते, शालिग्रामवरती दररोज तुलसीपत्र किंवा तुलसी दल हे वाहिले जाते. भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा बालाजीची मूर्ती असेल किंवा प्रभू कृष्णाची मूर्ती असेल, याच्यावरती तुलसी दल वाहिले जाते. आणि संकल्पासहित दररोज पुरुष सूक्त याचं जर वाचन केले गेले, ज्या तुमच्या इच्छा आहेत, ज्या तुमच्या आकांक्षा आहेत, त्याची खूप लवकर पूर्ती होते. हे त्रिकालवादी सत्य आहे. पुरुष सूक्ताचं वाचन करणे, आता पुरुष सूक्तच का तर पुरुष सूक्त हे कमी वेळेमध्ये सिद्ध होणारे आहे. ॲज वेल तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली याचं सुद्धा वाचन करू शकता. विष्णू सहस्त्रनामावलीद्वारे घरामध्ये जर जमत असेल तर हवन सुद्धा करू शकता. विष्णू याग सुद्धा तुम्ही या मासमध्ये करू शकता. पण पुरुष सूक्त जे आहे ते वाचन करण्यासाठी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अनुष्ठान करण्यासाठी हे सदा सर्वदा अधिक मासमध्ये प्रिय राहिलेले आहे.